मी बसायचेच नाही त्यांच्या शेजारला आणि मी बसू नका नाही त्यांनी म्हणजे असं चिमुट घ्यायचं मग ए नागर अगं तिकडे कुठे चालल्यात एक इकडं आम्हाला आण पाण्याची घागर बजातिली आला म्हणून पळत जायचं त्याने म्हणजे एक वंजळ भरून गोळ्या द्यायच्या गोळ्या आणि याचा हिथं उतरायचा पाठ कट 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 त्याची मेट वाजायची बजातिली आला म्हणला का त्याच्या अंगावर कपडी नुसती गिटगिटी त्या तव्याच्या बुडावाने अशी कपडी असायची. माझ्या वडिलांना माग सारखी इथे म्हणून मला हिरीत चांगली होती म्हणायची माझी आरंधुडीन पैक्याची गाडी आहे ग एवढं जळण घेऊन आली हाय म्हणायची रांडून पाकच माड ग खाऊन टाक अशी म्हणायची. आमच्या आईच हातचं बिंडी जर केली आहे ना तर ती गाड्या ग फोडून खावावं. अरे हरिबा हौसा बाळा झाली इकडे का झाली पोरग झालंय तत्न घालगी डबऱ्यात म्हणून माघारी गेला. असं 8-15 दिवस महिना 15 दिवस असं रोज बाहेर जाणार जायची एकामेकाचं पाठ दान पळत त्यात तो जायची तत्न माघार यायची आणि डोक्यातनं पेन वागळायच्या आणि पाठीत असा इंचू बसलेला त्याच्या जसं लांडगो आलं कुणी कुंड तसं असं घाटीलाच बघा कुकरू एक धरलं आप्पा तर का तो राज आपलं लांडग्यानं कुकरू नेलं कसं नेलं तुम्ही काय करत होता दोघ जण फोडलं दोघाला तुम्ही कुठतर खेळत बसलात चला आणि पितळ्याला कुठल्या फेरा वारानं आता दोघांनी ठिकाण जेवलं का परत दोघा ठिकाण जेवायचं असं साप येणार मोर असं काय बी यायचं पोरसनी येडा घालायचं साप येऊन शिना मला तर एकदा लांबड्या दिसलं आणि ते असा गोल येडा काढला त्या लांबड्यानं पहिल्या माणसाला कुणाला ठेच जर लागली तर दान सगळे माणसं पळून जायची. अगं बाय त्याला काय झालं अगं बाय त्याला काय झालं म्हणायचं जायचं त्याला बघायचं लय मयाचा पदूर मैदाळा 8वा महिना 7वा महिना सरला तरी अशा गौंड्याच्या हाताखाली काम करायच्या दगड उचलायचं वाळू उचलायची कुरकुर काना गया गेल्या राना माझ्या मुलाला खेळाय न्याना म्हणून असं कानात कुर करायचं त्याच्या आऊ बाकरी खात होतो आणि पाऊस येत होता बघा चिरी तुझी बायको आम्हाला लागत नाही तिला नेऊन घालू तिकडे माहेरला म्हणजे गोगऱ्या खावा नाही तर आमचं बुल मुक होईल म्हणे. पहिले बाय जर डिलिव्हरी झाली तर बाया शेजारच्या 5 दिवस तिच्या घरी 5 कळशा पाणी ओतत होत्या. तिला काय डवाळ लागले म्हणायचं नाही काय म्हणायचं नाही हाही चालीच तिला होतं त्या वेळ वक्ताला. आता कशा बाया म्हणते त्या बाई छप्परचंद खाऊ माझ्या मुलाचा मेंदू चंचल होतो या आणि 5 वाजता बाहेर शेरड 2-4 शेरड होते ते कोंडत होतो दिवसाच्या 5ला त्या शेरडाच्या वाड्यात मी बसली तिथंच मी बाळातीन झाली. कवा तर एखादी सणासुदीला त्याची पोळ्या करायच्या कवा तर एखादी चपाती करायची चपाती पण नसायची कधी तर मिळाली का नाही लंडग्यावानी मग गट किती बी मस्त खायची. एक पोत 2 पोती काळ मूग याच हो त्याचं वरांतर केलं ना असं इतकं किती गाडगं फोडून खाऊन किती ठेवू असं व्हायचं. आमची आई करायची पहिलं माडग आणि माडग करायची आणि मी इकलीच माडग वर पण खायची पाकत. कुठं शेतामळ्यात गेलं तर ध्यान ठेवायचं कवा येते ती लवकर बघायची वाट येते ती का नाही का तकडत बसते ती कोण ध्यान ठेवायचं सासू सासरा मग तकडून कवा येते ती कवा नाही घरी आल्यानंतर ही काम ती काम असं आहेच की सांगायचं हे काम करा ती काम करा मग बाजाराला जातो हे झालं पाहिजे एवढं हां मग खाण्यापिणं बी आपलं काय पहिलं कन्या माडग रताळ ताक गाजर हे असलं खाणं सातू निलो हे असलं खाणं मग ते खायचं करायचं युबर मग आणि लेकरं बाळ बघायची लेकर बाळ रडायची ती बांगर रडती यायची तिथं तर मागं ढकलायची मोहरा पण जायचं काम करायला असं होतं पहिलं. आणि दळण दळायला किती वाजता उठायचं जाऊ तुम्ही दळायला उठायचो की 3 वाजता 3:30 वाजता ती दळण दळायचं पुण्यात मोहर भांडी घासायची लुटून काढायचं गवताला जायचं गावात घेऊन यायचं मग तत्न मोर मग जेवण करायचं खायचं. दळण काय दळायला काय लागायचं दळण ही जुंदळ बाजरी गहू पुण्यात निलो असला निलो 7 वाजता सातो हे असलं दळायचं की किती असायचं दळण दळायला किती असायचं दळण दळा असायची की 250
खर्च प्रमाण पाहिली बर 300 हा असं असायचं दळण. बर हं. आणि सोबत पण असं दळाल असायचं असलं कोण असलं तर आपलं एकलं दळायचं, असलं कोण घ्यायचं नसलं तर एकलं दळायचं. बर हं. कुठलं माहेर होतं तुमचं? ही ताई तुमचं माहेर ही यमगरवस्ती. होय हा आणि आईचं माहेर आईच मायार मिटकी. बिटकी हा कुठं आलं ते? इकडे मिटकी आली डोऱ्या पड्याल. बर 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 हं. होय हं. शेती होती का तुम्हाला वडिलांच्या इकडे? होय होय मस्त किती होती? होती. आता कशाला असेल की मग काहीतरी 25 एकर आम्ही कशाला मागतोय आणि बघतोय. तो वडिलाच्याकडं हा. 200 एकर होय. होय 200 एकर. अयो लय होती. हो वडिलाची शेती 200 एकर आहे. आता शिरमोन नाही हा. 50 एकर आहे. मग होय की हा 200 एकर आहे म्हणजे. तुम्हाला काय आली का नाही वाटणीला? आम्ही आम्हाला आम्ही वाटले कशाला घेतोय वा. आम्ही आपलं अंगठ देऊन चालू मोकळं. होय हा अहो बाच दारोगडा आहे कशाला पाहिजे येणाला जमीन वा. म्हणते ना आम्ही आपलं दिलं अंगठ्यानं चालू मोकळं. अंगठा दिला आणि आयर गेला का तुम्हाला? आयर केलं गे आणलं मटण शिजवलं लिगडी लुगडी निशिवलं घालिवलं आलो आपलं. काय सोनं का लहान का काय तेव्हा. बर हा किती जण बाबा होत? भाव 3 जण आम्ही 7 जणी. बर आता एवढ्या जणी सोने ना नाही हो मला सांगा या काळात आता. 7 जणीचं वाटा त्यांनी खाल्लं म्हणायचं. हा खाल्ल्यात खाऊ द्या. खाल्ल्याला काय आपल्याला बोली चालवली बाद झाली गे. हा. मग कशाला इसरणात म्हणजे बास की आपल्याला काय तुम्ही ते. काय म्हणलं होतं का त्यांना? काय द्यावर काय म्हणलं होतं तुम्ही? नाही नाही आम्ही तसलं काय म्हटलो होय नाही नाही द्या बी तसलं आम्ही नावच काढलं नाही आपलं. आणि ती पण म्हणली का तुम्हाला घ्या असं म्हणली का ती? नाही नाही हा नाही घ्या म्हणलं नाही द्या कधी मग? काय नाही कशाला त्यांचं घ्या. आमच्या एका चुलीत म्हणून घेतलं तिचं पाक गेलं. होय होय पाय मोडून बसली आणि हा नाही पण ते तुमचंच असतं की ते. आमचं असतं की बरं भावात आपल्या दारोकडे असल्यावर का आपल्याला हा कशाला पाहिजे. होय आपल्याला कास करायला बोलवलं इसरणात काय झालं आपल्याला तर चटणारे आलं बस की आपल्याला काय आपल्याला काय नाही ते प्रेमानं बोललं. पेरमान बोल बस की. दोंडा महिना आला भेटा आलं दिवाळी आली आलं राखीला आलं काय पाहिजे मग आणि आणि आपल्याला काय कशाला जिमनीला करायचंय. होय आपलं आपल्याला हाय की आणि काय येते तरी द्या ते. मग. होय 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 म्हणजे तुम्ही बहीण भाऊ मिळून 10 जण का? हा होय 10 जण. हा, चांगली टीमच होती की तुमची. होय 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 बर हा. आणि मग लहानपणी कसं तुम्ही भांडी बिंडी करत होता का? करायचं भांडणं हा. करायचं मेंढरा राखायचो. आमचा आई वडील कोकणाला जायचा मेंढर घेऊन तकडं बर मोहर कोल्हापूरला आई तकडं जायचे. हा. मग आम्ही आजीपाशी काय राहायचो हा. काय आई संग जायचो. बर हा इथं काय राहायचो. खेळ काय असायचे हो तुमचे? खेळ असायचे की हेच की पहिलं काय खेळ जिबल्या. जिबल्या इटू दांडू हा. फाटी हे असला डोळं खेळ बांधून. डोळं बांधून दडणी मडणी असलं. दुसरं पहिला खेळ असला आता असं असं तसलं नाही आता त्यावर. ती दडणी म्हणणी काय म्हणता तुम्ही? दडणी दडणी शिवणी होय. शिवणी पाहुणे शिवणी पाहुणी. काय म्हणायचं त्याला? शिवणी पाहुणे नाही नाही दडणी म्हणणी शब्द काय येतो? दडणी मडणी होय लपायचं. लपाछपी. अच्छा लपाछपीला तुम्ही दडणी म्हणणी म्हणता का? हा लपाछपी. लपाछपी कसा असा खेळ तुमचा होते? असं ना डोळं बांधायचं लपायचं. हा मग त्या दुसऱ्यानं हुडका यायचं. हा मग आपण तर दिसलं मी त्याने शिवलं मी शिवलं तुझ्या डावा आला आता हा तूच आता हे करायला असं म्हणायचं. किती जणांचा खेळ असा? कोण कोण असा खेळाला? असायची मस्त 5-6 जण हम्म. पोर असायची पुरी असायच्या दाईच बरं असायची. असं होय. होय. आता तुम्ही सांगा आजी मला तुम्ही गाणी कशी शिकलो? आमचं पण आई वडील म्हणायचे गाणे आई म्हणायचे. होय होय आई म्हणत होते 5-5 किलोच्या चटण्या करायची बसून अशा पारा उचलून हा करायची की. ती मिळून आहे मावळणीची लेक. होय हा मावळी मेवण्या- 5 मेवण्या जणी या. बर आणि त्या वडील मामाच्या लेकी आहेत त्या आणि मी आत्तीची आणि त्यांच्या वडील भाऊ मुलीच्या. भाऊ 4 जण. हा. हा आणि चटण्या कशा बनवायची काय? ह्याच्या चटणी ही उकळ होती पहिली पारा लोखंडाच्या हा अशा वर दोन हाणायच्या. धरायचं खाली एकीन धरायचं. हा होय असं वर एकीन धरायचं वाकून हा आणि एकीन खालनं असं हाणायचं आणि असं सारायचं आणि असं हाणायचं आणि असं सारायचं होय. असं करायचं. तुम्ही बघितले कधी? होय आम्ही केल्या स्वतः आईला करू लागतल्या आमच्या. बर होय आणि कशा कशा चटण्या असायच्या होत्या? हिरव्या मिरच्याच्या हम्म. वाळल्या वाळल्या मिरच्या वाळल्या मिरच्या वाळल्या हे मिरच्या मसाला आपण आपण आता आता करत नाही का डांगात घालतो तसं समजा घालायचं तसंच मसाला घालायचा आणि मसाला चेचायचं चाळायची आणि चाळायला पुन्हा आली का कांदा चाळायची. खोबरं घालून मग मिळवायची बर बर पुण्यात. हम्म. बंद करून
आणि शेतामधली कामं वगैरे काय असायची हो पहिली? शेतामधले पहिला कापूस होता हम्म. आणि 5 महिने बाजऱ्या होत्या, मुगाच्या शेंगा असायच्या, तुरीच्या शेंगा, हा. तिळभर तोडाय जायचं. त्या डोंगरावर वर शेती केली म्हणजे पाटाचं भार आणायचं जाऊन. बर. 5 महिन्याच्या बाजऱ्या आणि शाळो हुयाचं. हा. डोंगरावर लय शेती आमची. बर. आणि अजून यांच्यात जायचं आणायचं, ह्यांचं माझं भार आणायचं आहे, ह्या म्हणायच्या. हा. पुन्हा दुसऱ्या दिवशी मी म्हणायची माझं आणायचं आहे, तिसऱ्या दिवशी ह्या म्हणायच्या. असं 8-15 दिवस, महिना 15 दिवस असं रोज भारच आणायचं, जायचं एकामेकाचं पाठत जायचं. 4ला उचलून 4ला उठून जायचं, म्हणजे आळीपाळीने जायचं. आळेपाळीन जायचं. होय. हा, आज माझं करायचं, उद्या यांचं करायचं, परवा दिवशी यांचं करायचं. असं म्हणजे समय गम्यानं आपल्या एकामेकात झाला करूया, जाऊया, आणूया म्हणायचो. आणि किती व्हायचं होतं ते? साळू म्हणताय ना? बाजरी 5 महिन्याची. 5 महिन्याची बाजरी. नाही, नाही, ती वरनं आणत होतं. शाळू शाळू काय? जुंदळ किती व्हायचं ते? तो येत चांगला काळा पट्टा आहे तो वर. हा. कुणाला 4 पुती हुयाचं, कुणाला 3 हुयाचं, कुणाला 5 पुती. म्हणजे ज्याची त्याची जमीन बक्कळ कमी असं राहायचं आणि तेवढं हुयाचं. बर बर बर. हो, आणि असल्या मुगाच्या शेंगा, मुग्या तोडलेल्या आम्ही काळ्या हुलग्याच्या 50 किलो, एक पोत, 2 पुती काळं मुग हुयाचं. बर. हो, त्याचं वरांतर केलं ना असं इतकं किती गाडगं फोडून खाऊन किती ठेवू असं व्हायचं. होय. हा, आमची आई करायची पहिलं माडगं आणि माडगं करायची आणि मी एकलीच माडगं वर पण खायची पाकत. आई म्हणायची रांडवलं पाकत माडगं खाऊन टाक अशी म्हणायची. दुसरं 4 जण भाऊ आई होत, त्यांना ठेवायचीच ना. हा. मी एकलीच माडगं होय. होय की होय, म्हणजे एवढं बाहेर लागायचं कधी? होय लय भारी माडगं. कशावर खायचं ते? ते नाही, असंच काय कोरडच. असं कोरडवर पण खायचं. आणि दूध आणि भाकरी खायची असली तर दूध आणि भाकरी खायची त्यात ओतून. आणि लय भारी लागायचं अहो ती माडगं. हा. मला तर लय माडगं आवडायचं. हा. भाकरी खायची नाही, वंटीच्या भाकरी, हा. त्या मिलूच्या भाकरी, सातूच्या भाकरी असायच्या. कशी बनवायची आई ती माडगो? माडगं वे हा. असं आदान ठेवायचं टोपात हा. आणि त्याला तांदळाचा हिरवा टाकायचा किंवा कणीचा टाकायचा. बर. कण्या मीठ टाकायचं हा. आणि त्याला आदान आलं का काटूक घ्यायचं एक चांगलं तरवडायचं धुवून हम्म. आणि ते वैरायचं हा. आणि मग शिजू द्यायचं चांगलं हा. आणि मग उतरायचं खाली. आणि ती कशामध्ये शिजवायची? काय करायचं? बघूल्यात. बघूल्यात शिजवायचं. होय. हा. हा बघूल्या. मगाशी गाडग्यात म्हणलं की ते. हा. नाही गाडगी होती, पहिली गाडगी होती वर. पहिलंच सांगा मला. आता हा. सांगू नका. हा, बरं, पहिलं पहिलं. सांगा. गाडगी होती, हा. त्या गाडग्यात शिजवायचो, माडगं करायचो. बर. हा, आणि रताळ बिताळ अशी खांदून आणायचं आणि रताळ अशी हांडी घालायचो. बर. गाडग्यातच भरायची. गाडग्यातच भरायची हांडी घालायला. टमाट्याचं डाळ तोंडाला घालायचं, गाडगं पालतं घालायचं हा. आणि बहुतनी असं माती वाढायची, त्याच्यावर सगळा घालायचं आणि पेटवायचं. मग ती झाली बघा हंडी रताळ शिजते त्यात. हंडी बिनपाणी म्हणजे काय असायचं ते? रताळ. नाही नाही, हंडी. हंडी म्हणजे गाडग्यात रताळ भरायची. बर. केवढा असायची ती? एवढं असायची, त्या तवली अशी, एवढं. तवली एवढी अशी होय. असायची, ही अशी तवली आहे ना, ती भरून एवढं. घालायचं हा. आणि त्याच्या तोंडाला तरवड्या डाळ घालायचं. ती रताळ भरली म्हणजे आणि पालतं घालायचं डबर काढून हा. आणि मग बहुतनी अशी माती वाढायची, व्हायची काटा पुरती आणि वर चागळा वाटायचं आणि पेटवायचं. मग शिजते ती आत, मग त्याला म्हणायची हंडी. होय. हम्म. आणि ती कशावर खायची? जर दुधाभर दह्याभर हा. कुरडी, हा. कुणाला नसलं दही दूध तर कुरडी हा. खायला गुळमट लागायची. बिन पाणी घालता गुळमट झार लागायची. गुरं मसर राखा घेऊन जायचं रानात, एवढं पिंडकाभर जळण आणायचं. आई म्हणायची अगो माझी हरवून दुडीन पैक्याची गाडी आहे की ग, एवढं जणाचा पिंडका घेऊन आली. होय. होय की. म्हणजे आई जीव लावायची काय? आई लय जीव लावायचे, हा. म्हणायची माझी हरण दुडीन पैक्याची गाडी आहे ग, एवढं जळण घेऊन आली. एवढं पाट्याचं उठून मला 250 वर दळू लागतलं हा. म्हणायची. काय होतं आईचं नाव? काय होतं तुमचं? माझ्या आईचं नाव इंद्रा. होय. हा, आई लय जीव लावायची, हा. लय जीव लावायची. काम केलं म्हणजे आईचं चुटू चुटू आईला वाटायचं लय लय तर लय माया करायची आई. हा. आणि आईला परत परत जरा आजारी पडली आई, हा. लय असं म्हणजे तिला मला तुमच्या लहानपणीचं म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला आई लहानपणी तुमची इचरत असे, हा, हा, हा. पाडत असे, होय, होय, होय. आटापाटा करत असे, हे जरा सांगा की. हा. हात खाली घ्या. पडायची गे. हा.
बांग पाडायची, आठवड्यातनं असं नाव घालायचं, रोज रोज बनायचं नाही. हा. पहिले तेल बिल लावून येण्या घालायची. हा. आणि येण्या गाठल्यावरती केसामध्ये काय घालायची होती? असलं लुगड्याचं काठ, लोकरीचं. होय. हम्म. रेबणी वगैरे नव्हते का? तसल्या तवा तेव्हा रेवण्या नव्हत्या. कुठल्या आल्या त्या हा. रेवण्या नव्हत्या तेव्हा. त्या मेंढराच्या याचं लुकरीच की असं हे लोकरीच करायचं. कंड असं करायचं, लोकर वळवून का नाही हा. कंड करायचं तसलं मांडीवर असं वळायचं आणि ती बांधायचं आमच्या रेवण्यात. केसाला केसाला बांधायचं. बांधायचं. ते काळच असायचं ना ते? हा काळ काळच असं. होय. होय काळ. आणि ते पदराचं पण हे पण बांधायचं. होय होय, लुगड्याच्या होय. पदराचं बी असलं काठ काढून बांधायचं की. होय. हा तेव्हा हेच नव्हतं तर काय करायचं. एवढ्या परिस्थिती पण हे बेकार होती लय. हा. लय आणि परिस्थिती हे आई होती. खायला काय बनवायची हो? तुम्हाला आईच्या हातचं काय आवडायचं खायला? आमच्या आईच्या हातचं माडग हा, अजून? आणि माडग आणि चकुल्या आणि कारलं. होय. चकुल्या आणि कारलं कशी बनवायची? लय भारी बनवायची. कारलं कसं बनवायची? कारलं चिंच घालून असं दारात एक रोप लावायची कारल्याचं. हा. त्याला माळा करायचा. हा. त्याच्यावर कारली म्हणजे ही लांबडी लचक यायची. होय. हा ती कारली चिरून करायचं, असं लोणचं घालायचं त्या कारल्याचं. सगळ्या आळीच्या पण बायका इंद्रा लय कारलं चांगले केले जा आम्हाला वायचं दे घ्या ग म्हणायच्या. होय. लय तुझ्या हातचं कारलं वाढ लागतंय हा. म्हणायच्या. न्यायला यायच्या आई कधी मारायची का हो? आम्हाला बी. हा. होय राग आला म्हणजे मारायची बी आणि मया करायला लागली म्हणजे मया बी करायची. हा. काही गोट एखादा दाडा पण करून पळून गेलं का हा. मग माघारी ओढून आणायची, तरवाडाची खोप काढायची, हा. मग ओल्या खोपटच फोडायची. होय. होय आणि आईचा मार पण खाल्लाय? होय खाल्लाय होय. खाल्लाय बरं, बरं. मार बी खाल्लाय. आजी तुमच्या तुमची पण आईची आठवण सांगायचं जरा मला. काय कशी तुमची? आमची आई मत करायची, मया करायची, हा. लय मारायची. आमच्या आईला राग नाही झाला. लय मला तरी लय मारायची. का बरं? मी म्हणजे लईच वाईट होती, तामसाळच मायंदाळी होती. मला लय मारायची. माझ्या वडिलानं माग सारखी इथे म्हणून हा. मला हिरीत चांगली होती. तुम्हाला हो कसं? पायाला बांधून पहिली माताड होती, त्या माताडावरून सोडली होती. होय. हो काय केलं? मी बाच्या माग जायची. बा कुठं जाईल तिकडं बाजारला बा चालला ते माग, हा. मळ्या शेतात चालला ते माग. पहिला मुग थोडा आई वडील माझं आई जायची ह्याला मेंढरी घेऊन. बर. आणि आमच्या बाला व्हायचं हे झालं असं हाताला हा. अशी बोट झालती म्हणून बाही तर हाता. बर. मग बाच्या माग राहायची नाही मी. हा. आणि मग बा सारखी मागितल्या म्हणून पहिले हिरी होत्या, हिरीला माचाड, हा. त्या माचाडावून मला पाय बांधून सोडली होती हिरी. कोणी बांधलं होतं ते? बाण होय. हा चांगलं होतं काय? व चांगलं होतं. आणि आई तर लय मारायची. आई अशी मारायची माझी तो कोणी मार खाल्ला नाही. बर. आणि मी समजा माई भोवतनी थाय 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 नाचत फिरायची आरडत. हा. कुणाला ऐकणार नाही कुणाला. ही आता पोरगी आहे त्या होय. पुरीच्या मापानच मग मग लय ते विहिरीत टांगल्यानंतर तुम्हाला विहिरीत काय बुडला होता काय? नाही पाक बुड दिलं नाही. हा. बुड दिलं नाही की पुणे मग आरडायला गेलो काढली भ्या लावलं. बर. हा मग काढली की वर पुण्यात वर काढली की. हा. हा. आई लय नकोसा मारायची. नाव ठेवलं आणि आणि पाठीव मग- भाऊ झालं. आम्ही 4 जण झालो आधी. हा. मग माझं नाव नकोसा ठेवलं. मग माझ्या पाठीवर 2 जण झालते. बर. मग पुण्या व्हायची लाड करायला लागले, हिच्या पाठीवर झाल्यात म्हणून. हा. पर तरी बी मी ऐकाय नाही कुणाच. हा. लय मारायची आई. म्हणजे ती चौकीच्या पाठीवर झाल्यामुळे तुम्हाला ती लई मारत होती काय? होय. हा लय नाही मी ऐकायचं नाही व काय. हा. ऐकायचं नाही गोट ऐकायचं नाही, काय सांगितलं ऐकायचं नाही, काय दडपणा नाही करायचे. दाडपण करायचं. आमच्या आईच्या हातचं बिंडी जर केली आहे ना हा. तर ती गाडगं फोडून खावावं. होय. असं आम्ही गेलो कशाला सणावारला तर आई भेंडी करायची, गवारीची शांग करायची. हा. आम्ही ती सण खाणार नाही, ती भेंडी गवारी तीच खाणार. बर. हा भेंडी गवारीच खाणार. आमच्या आईचं पण लई करणं ग्वाड. आणि नाव कोण ठेवलं तुमचं? नकोस हे नाव कोण ठेवलं होतं? अगं पहिलं कोणी ठेवलं? आईने ठेवलं का, चुलत्याने ठेवलं का? आणि एक चुलता म्हणजे माझी आई बाळातीन झाली नव्हती माझ्या वेळ 11 महिने. हा. 11 महिने मी पोटात होती. बर. आणि 11 महिन्यानंतर झाली. मग दाखला चुलता आवत हाणता म्हणजे असा जवळच आवत होता. हा. त्या आवत हाणता. बर. आणि मग आजीने हाळी मारली. हा. चुलत्याचं नाव हरिबा. हा. अरे हरिबा हौसा बाळा झाली इकडे इकडे का झाली पोरग झालंय. चुलता बैल जाग्याला उभा करून पळून आला. हा. जवळ जवळ आल्या म्हणजे कुठली खांदळ झाल्या तत्न घालगी डबऱ्यात म्हणून माघारी गेला. काय झाले म्हणलं? मुलगी झाल्या म्हणली. हा. आधी बोलवून घेतला. काय काय ती शब्द घेतला बाबा तुम्ही? काय म्हणायचं? खांदळ
खांदळ झाली नवा म्हणजे चुलत्याला म्हणली हरिबा ही बाळातीन झाली हौसा बाळातीन झाली आणि ये मग जवळ जवळ आली जवळ आला चुलता आर कुठली म्हटला खांदळ झाली होय. हा मग आणि मग तसं चुलता माघार गेला घाल डबऱ्यात म्हणला नानीत घाल म्हणला होय. चुलता माघार गेला आणि मला जन्मून मी 5 दिवस ती चुलता मुंबईला गेला बरं. रुसून हा मग मुंबईला गेल्यावर चुलत्याला चांगली नोकरी लागली बरं. मग तत्न म्हणायचा हा पायगुण चांगला ही जा होय. तत्न पुण्या मोहर म्हणायचा बरं. पण आधी कोण बोलायचं नाही गोड काय नाही ही झाल्या म्हणून हा सारा समजायचा राग रागच मग 4 पोरीवर तुम्ही झाला म्हणून ती हा तुम्हाला तीन पूर्वी उमी झाली आणि माझ्या पाठीव चौघीच्या पाठीव मग ती दोघं झालं होय. 2 भाऊ झालं आणि त्याच्या पाठीव पुण्या एका भावाच्या पाठीव 5 जणी झाल्या होय. हम्म. म्हणजे ते 3 पुरी झाल्यानंतर त्यांना मुलगा हवा होता काय हा नवा दोन्हीच्या पाठीव म्हणा हा. नाही 3च्या पाठीव हा. पाहिजे होताच की हा परत 4 झाले झालंच नाही पोरग होय. मग माझ्या पाठीवर झालं बर 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 हा आणि मग ती माझं नाव ठेवलं नकोसं म्हणून ती दोघं झालं हा. आणि त्या दोघांच्या पाठीवर मग ह्या 5 जणी झाल्या पुण्या होय. आणि पुण्यात शेवटला मग लोक मुलगा झाला वडील मारायचे आहे कधी हा वडील मारत होते का? होय वडील बी मारायला कामा करून हा कामा कर पण असं म्हणजे आई वाणी नाही हा. आई लय मारायची होय. आई लय मारायची आई म्हणजे अशी आई माहेरला चालली तर तुझ्या मागं मी लागायची हा. दन 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 पळत त्यात तो जायची तर माघार यायची हा. आई माघार यायची भेदावायला हा आणि मी माघारी पळायची हा. गाहुली बिवली तर आई लागतं शेवट का मला मारलं नाही आईनं होय. होय आणि हिथं पुण्याला लगीन झाले बघ आईन लई माया केली नाही आमची हा हा का बरं जग असंच की राग राग हा दुसऱ्याचं कुणाला तर दुसऱ्याच लिखींची वड हा. म्हणजे अशी आमची नाहीच एखाद्या वाक्याला वड हा, हा. असंच आणि मग जीव लावल्यावर कशी लावायची जीव हा जीव लावल्यावर कशी लावायची जीव लावल्यावर मग लावायची की हा. लावायची मग बाय माझी बाई चांगली आहे आणि गीत लय गायची मला होय हा मला लय गीत गायची बर हा आई आई गीत लय गायची कसं काय? राग राग करून सुद्धा तुम्हाला कसं काय गीत काय कसं गीत गायचं काय म्हणा कसली गीत गायची हे सांगा की हा? म्हणजे हा? एवढं राग पण करून तुम्हाला कसं काय गीत काय मलाच गायची लय कसं काय कसं तिचं तिलाच माहिती आहे तर मला तर एवढं काय माहिती आहे या होय. मलाच लय गायची गीत तुमच्यात बहीण भावात भांडणं व्हायची आहे कधी होय होय व्हायची की कशावरून भांडणं व्हायची भाऊ मोठा असायचं मी सगळ्यात बारकी बहीण सगळ्यात मोठी भावांच्या अगोदर हा तिच्या पाठीव 4 भाऊ हा आणि मी सगळ्यात लास्ट बर मग आमच्या लईनशी भाऊ बारका आहे तर तेवढंच जरा आमच्यावर कळवंडाय राहायचं बरं. मोठा आहे तर ते कुठं तर चाकरीला ही राहायचं हा चाकरी करायला जायचं होय हा लय गरीब परिस्थिती होती बर हा बापाची बैल होती हा गरीब परिस्थिती असल्यामुळं चाकरी म्हणजे मग काय पैसे किती मिळायचे काय पैसे किती हो? पहिल्या राजातलं 10 रुपये 20 रुपये हा. 50 रुपये हा. ही पहिल्या राजातलं लय आताच्या 10,000ला ती 50 रुपये भारी होय हा आणि हे पण होतं ना पैसे पण मिळत नव्हतं ना खाऊन पिऊन पण असायचं ना होय खाऊन पिऊन बिन असायचं मग कुठे 10 रुपये दे कुठे 20 रुपये दे हा हे ज्या असलंच की तरी पण बघा तेवढे 4 आणि रुपये जर दिला हा. तरी ही असली वायाची पिशवी भरून बाजारी यायचा आमच्या इथं एक करगणीचा माणूस बजितिली म्हणून होता बरं. यायचा इथं हा. देवळापाशी यायचा इथं फड होता आमचा गजी नाचायचा बरं. तिथं यायचा हा. आणि आम्ही म्हणजे असले एवढं जुंधळं एवढी बाजरू पितळी भरून घेऊन जायचो वंड्या. वंड्या बजातिली आला म्हणून पळत जायचं हा. त्याने म्हणजे एक वंजळ भरून गोळ्या द्यायच्या गोळ्या कसल्या लय भारी भारी गोळ्या खायच्या हिरव्या पिवळ्या त्याला गोळ्या रस होत्या असायच्या. पांढऱ्या रस असायच्या. गोळ्या लय गोड होय आणि तू गोळ्या द्यायचा भजीवाली आली म्हणायचं तिच्या भज्याचा घमघमाट वास सुटायचा पिरूवाला. बायचा पिरूवाल्याचा आणि काय बी एवढं एवढं द्यायचं किंवा कोंबडी 2 अंडी द्यायची ती पितळी भरून आम्हाला द्यायचं भजी द्यायची हा. पिरू द्यायचं बर आणि पळत जायचो आम्ही आणायला आणि आमचं घर बी इथंच होतं होय माझं माहेर इथलंच आहे या. बरं. याच गावातला आहे त्या शाळेपसलं बर हम्म. मग ते काय असं बाजारात दिवशी यायचं का रोज यायची ती हो, हा, बाजार दिवशी, बाजार दिवशी. आठवड्यात एकदा यायची आठवड्यात दर आयतवारी हम्म. सणवारी होय अशी यायची बरं. मग एवढ्या 4 आणि 10 पैसे जर गेलो का नाही तर बघा आई एवढी मोठी लांबडी बाटली असायची तेवढी भरून खोबऱ्याला त्याला द्यायची होय होय हा. तेवढं भरून द्यायची हा. खोबऱ्याला त्याला द्यायचं गोड्या त्याला द्यायचं पाव किलोचा म्हणजे अर्ध्या किलोचा डबा भरायचा असला पाव किलो होता तवा होय हा आणि आता एक तेल पिशवी आणली तरी
4 दिवस पिन जायना झाल्या त्या किटलीत पिन तिच्या बुडाला बी बस काय करायचं लय मागणे आता लय लय मागलंय आता बाजारात काय काय सजव अजून लोई बाजारात तवा फुटाणं तवा लय करून मेवा फुटाणं मेवा पिरू पिरू. हीच बाजार हीच खाणं पहिलं हं, असं पेरू घेऊन कोणी येत होती माळी माळी आणायचा होय नाव काय होतं माहिती का तुम्हाला आत्याचं कशाला नाव माहिती आहे सध्या त्या माळे मामाचं काय नाव हो? नाही काय हो. हो? ती मस्त येत होत ते काय हो माळे रघु माळे रघु बर रघु माळे नाही जाते पेरू कुठं आणायचं मानेवाडीस न होय बागत ना आणायचा हा कसलं पेरू असायची पिरवा लाल भडूक असायचं असलं मोठलं बचकत माहित नव्हतं असलं पिरू असायचं हा गोड असायचं का होय हा पिरू असायचं की गोड असायचं आणि ते द्यायचं काय त्यांना त्यांना काय द्यायचं 4 आणे द्यायचं 8 आणे द्यायचं मग वंड्या हा. जुंदळ बाजरी असलं एवढी घेऊन ते. द्यायची नाही. होय असलं द्यायचं दिलं का ते पेरू द्यायची होय आणि भजीवाला कुठलं यायचं बजवाला करगणीचा यायचा करगणीचा वाणीत होता करगणीचा. वाण्याचाच होता वाण्याचा. लय भारी असली हारा एवढा मोठा असायचा तेवढा भरून भजी घेऊन यायचा करून आई दोघं आईचं नाव हिरावाणी बोलू नका तुम्ही भजी घेऊन यायचा आणि यायचा इथं उतरायचा पाठ कट 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 त्याची मेट वाजायची भज्यातील आला म्हणला का हा त्याच्या अंगावर कपडी नुसती गिटगिटी त्या तव्याच्या बुडावाने अशी कपडी असायची तेलाची तेला म्हणली तेलवाणी तेलाची आणि उतरायचो आम्ही जायचो पळत बजेटीला आला म्हणून पळत जायचो त्याला पाठी उतरू लागायचं माघारी जायचं घरला कोणत्या आणायच्या कुठं अंडे आई गेली बाजारला तिकडे कुणीकडे तर रानात गेल्या तर जपून ठेवायचं हा. ती मग द्यायचं मग ती काय घेऊन यायचं द्यायचं त्याला ती गोळ्या किती बी द्यायचा भजी द्यायचा खायला आम्हाला आणि फुटाणं बी द्यायचा होय फुटाणं बी कसं यायचं गाडीने यायचं कधी नाही चालत यायचा करगणीहून चालत एवढी चुंबळ होती त्याची एवढी चुंबळ होती बर आणि अशी एवढी पाटी होती अशी गोल अशी एवढी पाटी एवढी मोठी असायची आणि त्याच्यात ती ठेवून आणायचा तेलाचा डबडा आणाय गोड्या तेलाचा डबा खोबऱ्याला तेलाचा डबा असा त्यात ठेवायचा बर आणि गुळाचं गुळ पण आणायचा भाजी पण त्यातच असायची का नाही ती भजीवाली दुसरी असायची त्याल गुळ ती आणि ती समजा आणायचा. आईपाशी आईपाशी पाट्या असायची आणि त्याच्यापाशी भजी त्याच्यापाशी त्याल गुळ असायचं आणि आईपाशी पाटी असायची भाज्याची भजी भज्याची आणि मग त्या भजीवाली आली म्हटलं का होंड्या द्यायचो पितळी उपरंडून भजी द्यायची खायला आणि त्याल 10 पैसे द्यायचं 4 आणे द्यायचं गोड त्याल आई कुठं राहणार दाराई धराय गेले मोठ्यानं असला बाप तर आणा दार धराय गेली असली का नाही मग ती आपल्याला बजातील आला का ती घे तेवढं म्हटलं म्हणजे घ्यायचं ती 10 पैसे 4 आणे द्यायचं ती बाटली भरून खोबऱ्याला त्याल घ्यायचं गुळ घ्यायचा गुळाची खपली गव्हाची खीर कांडायचं त्या उकळात खीर बनवायची खायला आहे का होता ती खपली गहू आहे तर कुठं तर करते ती नाही की आपलं काय बजूतील बजीतील आता कुठली? आता नाही होत होय. लैंदी वारला घ्या लेंडी वारली जाते ती कुठली? लैंदी वारला घ्या आता आमच्या उगा असे या पोरापेक्षा आम्ही बारका असताना आमच्या कळत्या फणाला ती निमेवायच्या पुढं होता हा मग आता ती माणूस जगेल का व काय जगतोय सांग? चांगली ओळख होती का? होय तर तुम्हाला ओळखायची का? होय ओळखायच तर काय बोलाय तुम्हाला काय तुम्ही त्यांच्याशी बोलत होता का? होय काय बोलणं व्हायचं मामा म्हणायचो आम्ही त्यांनाला हा म्हणजे आमचं वडील त्यांच्या ओळखीचं असायचं आमच्या वडिलाचं नाव घ्यायचं बर कुठे गेल्या त्या आज? कुठे गेलाय तुमचा नाही ते गणपत आज कुठे गेलाय म्हणायचे माझ्या बापाचं नाव गणपत होतं बर कुठे गेलाय आज मोठं गेलाय धरलाय हा. आम्ही म्हणायचो असं होय होय आणि मग ती ज्यावेळेस ती बाजारला यायची हं. येताना ती जेवण करून यायची का ती जेवायला आणायची हो इकडे येताना ती नाही जेवण युक्त एरवाळ कुठे जेवण करते एवढे ती? एरवाळ काय ती आपल्या करते कोणाला दोन भाकऱ्या किंवा नाही तर- बांधून आणायची नाही हा. आपल्यासारखं म्हणताय जेवण म्हटलं तर जेवायचं. कुंडी मामा त्याचं नाव कुंडी बजाटिली होतं पण कुंडीबा होतं हा. मग कुंडी मामा जेवा तुम्ही जेवला नाही आम्ही म्हणायचो बर आणि वाढायचो बी आम्ही त्याला होंडीच्या भाकरी असायच्या होय होय तुम्ही नेऊन वाढायचं होय आमच्या घरी नेऊन वाढायचो होय 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 काय मी तर करायचं? 4-2दा वाढले होय होय काय काय जीव घालाय त्यांना मग ती केलेलं कालवण ती मिलूच्या भाकरी हा कधी माडग केलेलं असायचं हा. कधी रताळ शिजवलेली असायची हा. ती वाढायचं बाजार संपला का परत चालत जायची होय किती वाजता संपायचा बाजार त्यांचा बाजार 1-2 वाजू तर संपायचा की
असं फिरूनच ऐकायचं ते बरं, बरं. ते काय एका जागेला बसत नव्हती होय त्या पड्याल्या वस्तीव यमगर वस्तीव तिथं पाठी उतरायची हा. त्या वस्तीवली सगळे माणसं घ्यायची बरं. आमच्या इथं फडावर उतरायची हा. ही अशी बरीच माणसं घरी होती का नाही हा. ते आल्या बजेटीली आलं एकान म्हणलं का मग सगळी जणी जायचं असं मग बसून- सप्ताहीच घेऊ लगेच बसून नव्हता का बाजार बसून नाही नाही बसून पहिला असं बसून नव्हता आता कसं असं आता नव्हतं काही ह्याला होता की आता करसून आता पण इथं आमच्यात नाही बाजार हा, आता पण इथं नाही फिरून- करसून दिला फिरून पण विकायची का हा, नाही फिरून विकायची. अशी बसायची वस्तीव जाऊन बसायची वा लगेच माणसं यायची हा. आणि ती घ्यायची त्यांची चालत फिरायचं सगळं ते. होय होय, होय चालत, आहो चालतच चालतच. फिराय चालतच करगणीच न चालत यायची तर करगणी करगणी काय यायची. जवळ आहे का हा. तर ती यायची यमगर वस्ती इथं आमच्या वाडीत हा. वाडीत पुण्या इथं त्यांची मेट काट 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 वाजत खराताची होती वस्ती पुण्या बकाराची वस्ती अशी नाव आहे ती दिवसाची वस्ती त्या म्हाताऱ्याचं आणि म्हातारीचं हा. म्हातारीचं नाव काय तू काय माहित हिरा. नव्हतं हिरा का काय हिरावाणी. होतं? आणि हिरा? हा हा आणि त्या हिरावाणी नव्हतं. तिच्या लेखाचं नवऱ्याचं नाव होतं कुंडीबा बरं. आणि लेकाच बजू बजरंग तिघ जण यायची का ते होय यायची की तिघ जण मिळून? होय, दोन तिघं वजन जण. वजू थोडा आहे इथं. वजू तिघं थोडं जण आहे का हा. तिघ जण यायची मिळून आणि- पण लय कठीण व्हा पहिली माणसं आणि ती वजू बी तेवढी ती आणायचीच हा. आणि ते काय वाजत काय होतं म्हणलं तुम्ही ते मेट 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 म्हणजे? ही पायात मे. मेट कटा 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 वजू कटा डोक्यावर वाजायची. ठेव. मेट म्हणजे अहो हे गुडघा आहे, गुडघा, खूप खाल्लं गोट वाजायचं होय. कसं काय ती वजन अहो, घेतली. एवढं वज घेतल्यावर वाजायचं काट, कसं काट, वय काट. मेट वाजायची कटक मेट म्हणजे मला वाटतं तुम्ही चपल्याला मेट म्हणता नाही 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 ही मेट ही. चपल्या नाही चपल्याला होना वाजायचं होना म्हणतो होना हा. चपल्याला होना पण म्हणतो ती ही हा मग वजन घेतल्यावर लय वजन घेतल्यावर वाजती कटा वाजतायच चालताना. घे होय होय चालताना वाजती. आपल्या जीवा लोड वज घ्या हा. बघा वाजतंय का नाही बरं. हा. हा. आणि ते तेवढं वज घेऊन ती ये जा करायची होय हा येतो तुमच्याकडे काय गाडी सायकल काही काय नव्हती काय काय सुद्धा सुद्धा येतच नव्हतं. नव्हतं हा. गाडी सायकल त्यांना त्यांना येतच यायची पण नाही हा. त्यांना मग मिळायचं का पैसे मिळायचं का हो? हेच की मग असं असंच म्हणजे. की आटाने रुपया हा. असलं पैसे एवढं मिळायचं त्यांना हा. तेवढा बाजार पाक देऊन जायचे 8 आणे 8 रुपये 2 रुपये पंड्यात धान्यात होय ती धान्यात वजानी माघार घेऊन जाताना आणि ते जायची. धान्यात वज घेऊन जायचे म्हणजे त्यांना येताना पण वजन आणि जाताना पण वजन. हा. होय जाताना पण. काय करायचं हा. मला हे सांगा तुमच्या बहीण भावाची जर एखादा अशी आठवण आहे का भांडणं केलेली जी आठवण आहे का काय भांडण केलेली नाही व हा? नाही काय आठवत नाही आता आता म्हणजे खूप गमतीशीर किस्से असतात बघा हा? असते ते की गोवा काकाला गेल्यावर भांडणं करतो आपण होय. गोवाला जावा वय असायची की करायची की भांडणं त्यावेळेस एखादी आठवण सांगाय बघा ही म्हणजे एखादी अशी आठवण आहे का म्हणजे ती विसरणार नाही अशी आठवण एखादी तो माझ्या अगोदरचा भाऊ होता का नाही हा तो जरा पायाने कादू होता बर आणि मेंढर पळायची व हा आणि मेंढर पळायला लागली का मी दाडापणे करायची बर मेंढर त्याच्या हाणाय जायची नाही हा मग त्याच्याजवळ असायची असली काठी कळकाची बर त्या कळकाच्या काठीनेच मग मला फोडायचा हा काठी म्हणायचा गोट माझी ऐकत नाही आणि ते जरा पायानं आदू होता व मेंढराड जायचं आम्ही 2 जण हा एक गाय होती हा. तिचं नागर नाव होतं बर गायचं बर मग येत त्याच्यावर पुढे गेले का मी म्हणायची ए नागर अगं तिकडे कुठे चालल्यात ये गे इकडं आम्हाला आण पाण्याची घागर गायला म्हणायचा गाय यायची का मग दबवल्यावर यायची माघारी व होय सव लागलेली व मेंढरातली बर आणि यायची माघारी हा. ते भाव जरा पायानं आदू होता व हा आणि त्याची गोटच ऐकायची नाही मी बर तिचं काय करायचं मी लय दाडापणा करायची हा म्हणा तुला धावतो आता कसं आहे ती म्हणायचा बर मग तू सांच्याला घरी चल नुसती बर तुला कसं आप्पा कोण मारायला होतो बघ होय. म्हणायचा बापाला आप्पा म्हणायचा बर 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 म्हणायचा हा. बोंबल बोंबल म्हणायची मी दनादन होय. म्हणून जा चिवड्या मार आणि कोण कोण असायचं माझा भाऊ मी. आम्ही दोघं जण दोघं. असायचं होय होय आम्ही दोघे हसायचो आणि काय करायचं आणि असले मग लयच ऐकायची गावली का नाही असले क्वाटी असायची त्याला टेकायला हा. काठीनच फोडायचा मग मला होय. होय मारायचं पण का होय काठीनच फोडायचा हा. काय नाव होतं भावाचं भाऊच होत नाव नाव भाऊसाहेबच नाव होतं त्याचं होय. हा. माहिती का तुझी नाही वारल्यात होय वारल्यात आता ती बर 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 सगळ्यात धाकटा होता पण त्या आजारी होता व त्याची बायको वारली आणि ते बी वारला होय एक पुरगीने एक पोर आहे त्याला बर बर हम्म.
तिला हे होता मयाचा होता माहिती भाऊ माझा होय की. मला देवानं दिलं भाऊ देवानं दिलं भाऊ मला देवानं दिलं भाऊ देवानं दिलं भाऊ मला देवाने दिले भाऊ देवाने दिले भाऊ मला देवाने दिले भाऊ देवाने दिले भाऊ आम्ही बहिणी वळव्या गाऊ बहिणी वळव्या गाऊ आम्ही बहिणी वळव्या गाऊ बहिणी वळव्या गाऊ आम्ही बहिणी वव्या गाऊ बहिणी वव्या गाऊ आम्ही बहिणी वव्या गाऊ बहिणी वव्या गाऊ यान गावा बितल्या गावा गावा बितल्या गावा यान गावा बितल्या गावा गावा बितल्या गावा याने गावा बितल्या गावा गावा बितल्या गावा याने गावा बितल्या गावा गावा बितल्या गावा तिला कशाला मुरायाळी व कशाला मुरायाळी तिला कशाला मुरायाळी व कशाला मुरायाळी तिला कशाला मुरायाळी कशाला मुरायाळी तिला कशाला मुरायाळी कशाला मुरायाळी बया गिरजा माझी बोल गिरजा माझी बोल 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 चौघ जण या तुझ बंधू जण या तिज बंधू चौघ जण या तिज बंधू जण या तिज बंधू चौघ जण यतीचे बंधू जण यतीचे बंधू चौघ जण यतीचे बंधू यतीचे बंधू दिल्या चंद्राने हरायाळी व चंद्राने हरायाळी दिल्या चंद्राने हरायाळी व चंद्राने हरायाळी दिल्या चंद्राने हरायाळी चंद्राने हरायाळी दिल्या चंद्राने हरायाळी चंद्राने हरायाळी यान गावा बितल्या गावा गावा बितल्या गावा गावातल्या गावा यात तल्या या गावा यात गावातल्या या गावायात तल्या या गावायात गावातल्या या गावायात तल्या या गावायात तिला कशाला वातन कशाला वातन तिला कशाला वातन कशाला वातन तिला कशाला वाटन कशाला वाटन तिला कशाला वाटन कशाला वाटन बया गिरजा माझी बोल गिरजा माझी बोल 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 चौघ जण यातीच बंधू जण यातीच बंधू चौघ जण यातीच बंधू जण यातीच बंधू चौघ जण यतीचे बंधू जण यतीचे बंधू चौघ जण यतीचे बंधू जण यतीचे बंधू हाका मारल दारातन मारल दारातन हाका मारल दारातन मारल दारातन हाक मारल दारातन मारल दारातन हाक मारल दारातन मारल दारातन शिवदडीच्या पावण्याची दडीच्या पावण्याची शिवदडीच्या पावण्याची दडीच्या पावण्याची शिवदडीच्या पावण्याची दडीच्या पावण्याची
शिवदडीच्या पावण्याची वय दडीच्या पावण्याची अगं गाठ पडेल बाजारी व पडेल बाजारी गाठ पडेल बाजारी व पडेल बाजारी गाठ पडेल बाजायारी वय पडेल बाजायारी गाठ पडेल बाजायारी वय पडेल बाजायारी अगं माझी गवळण बोलतिया व गवळण बोलतिया माझी गवळण बोलतिया व गवळण बोलतिया माझी गवळण बोले तिया वय गवळण बोले तिया माझी गवळण बोले तिया वय गवळण बोले तिया अगं नांदा गवळ्याच्या बरोबरी व गवळ्याच्या बरोबरी नांदा गवळ्याच्या शेजारी व गवळ्याच्या शेजारी नांदा गवळ्याच्या शेजायारी वय गवळ्याच्या शेजायारी नांदा गवळ्याच्या शेजायारी वय गवळ्याच्या शेजायारी अगं शिवदड्याच्या पावण्याची व दड्याच्या पावण्याची शिवदड्याच्या पावण्याची व दड्याच्या पावण्याची शिवदड्याच्या पावण्याची वय धड्याच्या पावण्याची शिवदड्याच्या पावण्याची वय धड्याच्या पावण्याची अगं गाठ पडेल कव्वा तरी व पडेल कव्वा तरी गाठ पडेल कव्वा तरी व पडेल कव्वा तरी गाठ पडेल कवा तरी वय पडेल कवा तरी गाठ पडेल कवा तरी वय पडेल कवा तरी हौशा माझ्या या बंधवाच्या व माझ्या या बंधवाच्या हौशा माझ्या या बंधवाच्या व माझ्या या बंधवाच्या हौशा माझ्या या बंदेवाच्या वय माझ्या या बंदेवाच्या हौशा माझ्या या बंदेवाच्या वय माझ्या या बंदेवाच्या अगं नांदा गवळ्याच्या बरोबरी व गवळ्याच्या बरोबरी नांदा गवळ्याच्या बरोबरी व गवळ्याच्या बरोबरी नांदा गवळ्याच्या बरोबरी वय गवळ्याच्या बरोबरी नांदा गवळ्याच्या बरोबरी वय गवळ्याच्या बरोबरी अगं बंधू घरी या शेळ्या मेंढ्या व घरी या शेळ्या मेंढ्या बंधू घरी या शेळ्या मेंढ्या व घरी या शेळ्या मेंढ्या बंधू घरी या शेळ्या मेंढ्या वय घरी या शेळ्या मेंढ्या बंधू घरी या शेळ्या मेंढ्या वय घरी या शेळ्या मेंढ्या आणि बहिणी घरी या केळी घडे व घरी या केळी घड बहिणी घरी या केळी घडे व घरी या केळी घड बहिणी घरी या केळी गडे वय घरी या केळी गडे बहिणी घरी या केळी गडे वय घरी या केळी गडे अगं माझं बंधूजी बोले त्यात व बंधूजी बोले त्यात माझं बंधूजी बोले त्यात व बंधूजी बोले त्यात माझे बंधूजी बोले त्यात वय बंधूजी बोले त्यात माझे बंधूजी बोले त्यात वय बंधूजी बोले त्यात आणि बहिणा नांद त्या माचड वय नांद त्या माचड बहिणा नांद त्या माचड वय नांद त्या माचड बहिणा नांद त्या माचडे वय नांद त्या माचडे बहिणा नांद त्या माचडे वय नांद त्या माचडे अगं बंधू घरी या शेळ्या मेंढ्या व घरी या शेळ्या मेंढ्या बंधू घरी या शेळ्या मेंढ्या व घरी या शेळ्या मेंढ्या बंधू घरी या शेळ्या मेंढ्या वय घरी या शेळ्या मेंढ्या बंधू घरी या शेळ्या मेंढ्या वय घरी या शेळ्या मेंढ्या आणि बहिणी घरी या सुभदारी व घरी या सुभदारी बहिणी घरी या सुभदारी व घरी या सुभदारी बहिणी घरी या सुभेदारी वय घरी या सुभेदारी बहिणी घरी या सुभेदारी वय घरी या सुभेदारी आणि बाई गिरजा माझी बोले व गिरजा माझी बोले बाई गिरजा माझी बोले व गिरजा
बोले बाई गिरज माझी बोले वय गिरज माझी बोले बाई गिरज माझी बोले वय गिरज माझी बोले आणि झाल्यात वाघाची बरोबरी वे दोघाची बरोबरी झाल्यात वाघाची बरोबरी वे दोघाची बरोबरी साऱ्या दोघाची बरोबरी वय दोघाची बरोबरी झाल्या दोघाची बरोबरी वय दोघाची बरोबरी एक फरक घेतली का त्यात वाचा टिचरा पडायच्या काय पडायचं वाचा टिचरा पडायचा कस काय एकच घालायची. एकच गवण घालायची वा रोज दोन एकच घालायची होय हा एक आणि खादी कपड्याची एक फराक घेतली का त्याला साबण नसायची हा. तीच धुवून धुवून दावर गळसायची हा आणि शाडूची पांढरी माती त्याला लावायची हा. साबण म्हणून हा. आणि असं दगडावर धुयाचं चोळायचं हा असं करायचं त्याला काय व्हायचं का वा होयाच्या हा त्याच्या पांढऱ्या वा आणि डोक्यातनं पिन वा गळायच्या बर हा लय बदा बदा खाली वा गळायच्या हा. एवढ्या असल्या वा होयाच्या कपड्यात पिना वा होयाच्या होय हा हा. आणि आमचा एक चुलता होता त्याच्या तर असं त्याच्या एवढा असं खेकड्यावाने इंचू बसलेला हा? असं मळून मळून कपडे गेलेली अशी गटगटीत झालेली बर आणि पाठीत असा इंचू बसलेला त्याच्या बर तरी त्याला चावला नाही बर असली कपडी नुसती गटगटीत असली तव्याच्या बुडासारखी कपडी काळी झार हा त्याला धुयाला वेळ भेटायचा नाही लहान लहान मुलं हा असायची होय आणि ते फरक पाक फाटले हा तर मग बघा दुसरी फरक जाऊन आणायची होय हा कोण आणायचं कपडे वडील आमचं होय. कोण आणायचं वडील कुठं आणि आणायचं? वडिलाच पण लय परिस्थिती जरा नाजूक होती लय बर हा. गरीब होती भाव असं चाकरीला जायचं हा आणि एक मी आणि एक बारका भाव आम्ही दोघ जणी आपली अशी जरा मेंढर गाय असायची किती होती मेंढर किती होती मेंढर एक असायची बरं होय तेवढे आपले आम्ही दोघ जण राखायचो हा ती भाऊन मी मेंढराकाला मग कुठं जायचं कुठे घेऊन जायची मेंढर इथं आमच्या शेतात घेऊन जायचं होय हा मेंढराकाला गेलो कधी लांडग कोल्हे यायची का होय यायची गे कधी आलती का होय जरा आलती सांगा की की. मला काय झालं मग असं बसलेलो आम्ही दोघ जण भाकरी खात असं चिमचिम पाऊस यायला लागला होता हा पाऊस यायला लागला होता असं म्हणजे लिंगड दाट होतं बर तिथं जेवण आम्ही करायला लागलो आणि पाऊस यायला लागला हा चिमचिम पाऊस यायला लागल्यावर असं बसल्यावर असं जेवतोय की आपलं दोघ जण मोर बघून बहीण भावंड हा जसं लांडगं आलं कुणी कुंड हा. तसं असं घाटीलाच बघा कुकरू एक धरलं बर घाटीला धरलं हा. आणि असं डोंगराच्या चढणीला वर पळायला लागलोय बापरे. वर पळतो या हा साईडला सुद्धा पळत नाही मग वर पळतय हा आणि मी कसं बघितलं असं माघार फिरून हा. अरे बावड्या बावड्या म्हणलं लांडग्यानं कुकरून नेलं आपलं हा. आता काय खरं नाही सांचाल काय आपण आज जोग देत नाही आपल्याला मग मग काय पळ पळ पळतो पण नाही आम्हाला लांडगे घेऊन गेलं गेलं घेऊन केवढं घेऊन होतं गेलो. कोकरू? हो कुकरू होतं गे महिन्या दीड महिन्याचं होय होय दीड महिन्यात कुकरू होतं किती लांड घ्याल एक झालं का एकच लांडगं होतं होय एकच लांडगं होतं बरं त्यानं धरलं तसं चढणीला लागल्याबरोबर पळालं लांडगं वर हा लांडगो काय आम्हाला ऐकलंच नाही आम्ही बारकी बारकी पोरं आता काय लांडगं तर आम्हाला ऐकतोय व. कुत्री बित्री नव्हती हो सोबत कुत्रं नव्हतं होय कुत्रं नव्हतं मग काय झालं घरी वडिलांना कळालं काय म्हणले वडील काय म्हणतोय फोडलं दोघाच्या दोघाला तुम्ही कुठतर खेळत बसलात चला होय म्हणून लांडग्याने कुकरी नेलं म्हणला हा वडील म्हणलं फोडलं एक तर आपली असली परिस्थिती आहे हा आणि तुम्ही लांडग्याला आज जायचं 2-3 हजारात कुकरू तुम्ही लांडग्याला देऊन आला हा आता ही तुम्हाला दडूत कपडा कशात करायचा हा हा? तुम्ही कशानं असं जर करायला लागला रोज मारलं होतं का मग कशाने मारलं होतं काय? तरवडाच्या कोपनच घे होय. तरवडाच्या कोपन हिरवी गारवळ उठवलं मला नीट सांगा म्हणजे ज्यावेळेस ती लांडग्याने नेलं हा. मग संध्याकाळी तुम्ही घरी गेला असाल ना? होय संध्याकाळी आलो की घरी हा आणि लाडे लाडे बापाला सांगायला लागलो बर आप्पा हा तर का हा तो आज आपलं लांडघ्यान कुकरून नेलं हा. कसं नेलं हा तुम्ही काय करत होता दोघ जण हा एक सोडून दोघ जण आहे हा. तुम्हाला कळालं नाही का लांडग्यान कुकरू कसं नेलं ती हा अहो भाकरी खात होतो आणि पाऊस येत होता बघा चिरी चिरी हा. आणि कुणी कुठलं लांडगं आलं हा. आणि असं कुकरू घेऊन पळालं हा
काय करतोय आता आम्ही तर आमचं थर 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 अंग कापाय लागले आता बाप काय किती मारतोय आणि किती नाही मग काय पर्याय त्याला नाही हा. आणि तुम्ही आज केलं ते केलं उद्यापासून बी असंच करताल म्हणून बर थांबा तरवाड्याचे खोप आणले हा. आणि फोडलं वर उठवलं पाठी त्याच्या 4 आणि माझ्या 5 होय. तुला तर काय झालं लक्ष ठेवायला म्हणून बर ते पायानं आदवाय तुला पळायला काय झालं होतं हा. आता का पळते माझं का डोंबाला पळते वर चढणी लागल्यावर का पळायचं मी आता बरोबर आहे. किती वय होतं त्यावेळेस तुमचं? माझं 10 वर्षी 11 वर्षी 12व्या वर्षात लगीन झालं. होय. हा बर 12व्या वर्षात लगीन झालं. शाळेत वगैरे गाठलं होतं का नाही? मग नाही शाळा होती का शाळेत नाही तुमची? आम्हाला गाठलं. होती का शाळा? होती हा. होती पण तिकडे त्या पडायला वस्तीवर होती हा. पण आम्हाला नाही कुणाला शाळेत नाही कुणाला बिन शाळेतच सगळी जण आहे. होय. होय मग तुम्हाला जाऊ वाटायचं का शाळेत? आम्हाला कशाचं जावं वाटतं कुणाला एवढी चटक तर आहे हा. जित्राबा आहे ती हा. जावं त्या जित्राबाकडं हा. बापान म्हणायचं हा. आणि मग बिन शाळा शिकता हा. 2 भाव ड्रायव्हर झालं बर आणि एक भाव बैल एका भावानं बैल केली हा. आणि एका भावानं मेंढर केली बर आणि त्याला मग बिन शाळा शिकता असं बोलण्यावनं त्याचं मास्तर म्हणून नाव पडले त्याला मास्तरच म्हणते. मग तुमचं घर कसलं होतं हो त्या काळात? काडाचं होय. काडाच घर होतं किती म्हणजे? बैलाचा गोठा होता बर काडाच घर होतं बैलाचा गोठा होता त्यातच आम्ही राहायला होतो. बर गळत नव्हतं का? शेकरायचं घे आणून हे असं गहू खपल्या करायची हा. उन्हाळ्यात हा. ती बडवून काढायची बर असं मसनी बिसनीत घालायची नाही ती हा. बडवून काढायचं बडावून असलं काढायची ती कारण बडावण्यानं बडवून काढायचं आणि त्याचं ते काड तयार करायचं. बर मग अशा बंदाट्या आणायच्या झाडांच्या तोडून हा. आणि तार आणायची हा. आणि एवढा ते सुवा घ्यायचा बर आणि मग ती काढाचं हातरायचं हा. त्याच्यावरनं बंदाटी झाकायची बर आणि ती सुवाय ना असा खाली घुसवायचा बर आणि खाली एका काटकाला असं अडकवून आपण हे अंगलला कशी खिळ मारतो का हा. नाही हा. असा तिडा घालून हा. वर माघारी द्यायची. होय. हा आणि असं करायचो. कोणती करायची शकरायची कोणती? माझा बाप चक्रायचा अजून मैतर त्याचं शेजार पाजारचं चुलत भाव सक भाव होय. म्हणायचं हा गणपत तुझं आज शिकरूया हा. आमचं उद्याच्याला शिकरूया. मग ते आता घरात बघा आपल्या कसं आता ते तुमचं कोणाच घर होतं म्हणताय ना? होय काढा आता घरात आपल्या कपाट असते काय काय नव्हतं तसलं मग ती भांडी वगैरे कुठे पाहिजे? कशाला तवा भांडी होती वेव हा. अहो जर्मलचं 1-2 बघुलं आणि ती गाडगी भात शिजवायचा गाडग्यात हा. कालवण करायचं गाडग्यात हा. रताळ शिजवायची गाडग्यात हा. आणि तवा का भांडी का फिंडी कवा त्यांच्या आईबांनी दिलेली त्यांना असली पितळाची चरवी परात हा. एखादी पितळेचा तांब्या असली भांडी होती होय तवा होय. कशाला व हा. असली भांडी नव्हती तवा हा. आणि मग ही असलीच घे असं एखादं लाकडाचं कपाट असायचं हा. लाकडाचं बर. त्याच्यावरती पालत घालायचं पितळेचे परात हा. पितळेचे चरवी हा. हे असलं तेवढं त्याच्यावर पालत घालायचं हा. आणि गुळाचा चहा करायचो हा. आणि त्या पितळ्यात वतून ते पण लय एखाद्याला लागत असला तरच बर पितळीत वतून द्यायचा प्यायला हा. आणि त्याला कुठलं पियलं त्याला हे फुलपात्रण त्याला कुठलं हिन बशीन कपन मग असलं काय नाही. स्वयंपाकाची भांडी अजून काय काय असायची म्हणजे ज्यावेळेस तुम्ही भाकरी करायचा ती भांडी काय काय असायची स्वयंपाकाची? स्वयंपाकाची भांडी परात तवा हा. काटवट हा. काटवटी असायच्या लाकडाच्या हा. काटवट असायची परात असायची बर मग तेवढंच आणि पितळेचा तांब्या पाणी प्यायला 1-2 तेवढाच होय. 2च हा. आणि पितळ्या जर्मलची 1-2 आणि याशिवाय पितळ्या लय कुठल्या फेरावारानं आता 2-3 जेवलं का परत 2-3 जेवायचं होय. हा अशा पितळ्या पण नव्हत्या. बर हा एवढ्या बरोबर आता 40 माणसं जेव्हा बसू द्या ना 50 बसू द्या आता तेवढ्याच पितळ्या आहेत त्या. हा. पहिले नव्हतं तसलं. मग ती कांदा कुठं करायला काय असायचं? उकाळ असायचं. होय. हा हा. उकाळ असायचं. बर ते खपल्या झाडायचं कुळवायचं दिंड असं उभा करायचं हा. आणि खपली पिंडी घ्यायची अशी झडा त्याला झाडायचं त्या कुळवाच्या दिंडाला बर खपल्या. हा. मग त्या खपल्या त्या काढून काढायच्या हा.
त्याची टरपाल काढायची, त्याचं गहू लाल भडक. बर कवा तर एखाद दिवशी सणासुदीला त्याची पोळ्या करायच्या आणि कवा तर एखाद दिवशी चपाती करायची. होय चपाती पण नसायची, बर कधी तर मिळाली का नाही. लंडग्यावानी मग गटा गट किती बी माणसं खायची. होय काय जाऊ सांगा मी लाज वाटते. आणि इतर दिवशी काय खायचं मग? भाकरी होय मिलूच्या भाकरी खायचं, रताळ खायची. म्हणजे सणावाराला फक्त चपाती आणि पोळी. हा, सणावाराशिवाय नाही, हा. इतर टायमाला अजिबात नाही, कधीच नाही. होय कधीच नव्हती. हा आणि पहिलं बायकाला पण खायला लय कमी मिळायचं म्हणते, खरं आहे का? होय, हा सासरवास करायच्या लय. हा. हे एका एका सुनेला आण द्यायच्या नाही त्या. होय हा, तुम्हाला सासरा चालता कधी? आम्हाला हा नाही बाबा, आमच्या सासून आम्हाला कधी गेला नाही होय. सासरवास. होय, कामाधंद्यासाठी असं 1-2 शिवी द्यायची, हा. पण असला खाण्यापिण्याचा कधी तिने केला नाही सासर. अजून काय असायचं नेमकं? तुम्ही म्हणजे बाकीच्यांचं ऐकलेलं काय असायचं? सासराच नेमका कसा असायचा काय? सासरवास बाकीच्याचा वे हा सुना 2-2 रोज आण द्यायची नाही या. होय एक सासू हा आणि 2-2 रोज आण द्यायची नाही. हा. तिला केसाला धरून मारायची. होय हा, एक होती आमच्यातली म्हातारी तशी. बर तुम्ही बघितलं होतं का? होय, कोण होतं? बघितलं होतं, होती ते आमच्या इथले वरत होते. आता तुम्हाला त्यांचं काय करणार आहे होय. म्हणून काय तुम्हाला करायची करणार ती? आहे? काय करायची ती? ती माझी प्रेल धरून मारायची तिला. बर का बरं? ते हे केलं नाही, ते केलं नाही, हा आणि खात्याच लय, आणि खात्याच लय, भाकरी लय खात्याच म्हणायची. होय आणि मारायची. मग तिला जेवणच द्यायची नाही 2-2 रोज. बापरे. असे कामाला जायचं, माती कामाला. हा. मग आता माझ्यासारखी, ह्यांच्यासारखी, त्यांच्यासारखी आया बाया म्हणते त्याची हा. का लय ग तिच्या सासू सासरवास करत्या, द्या तिला पुरीनं भाकरी. हा. आणि मग तिला ती जेवण द्यायच्या बाया. होय. कामावर गेलं म्हणजे मग ती खायची, मग यायची घरला. बर आणि तवा हाजरी किती वर ₹1 नाही, ₹2 नाही, 8 आणी. हा एवढी बघा हाजरी होती ना. असल्या कैकाड पाट्या असायच्या, हा आणि अशा धरलं भरायच्या पाट्या कुचून, हा. आणि अशाच दोन्ही बोटांना अशा वर डोक्यावर पाटी न्यायची, बर आणि डोक्यावर पाटी न्यायची. तळ्याची कामं, सडकाची कामं हा करायच्या ती बाया तसलं, आणि तेवढी हाजरी होती तेव्हा. बर मग मला हे सांगा, मग घरात अंडी मटण वगैरे असं जर अरे देवा, कशाला हो, हा. मटणात तर कधी चपानच नाही. मेंढर बिंढर असली का नाही, हा कधी बघा आज बाबा आज ह्या हिरीच दावलोट केली हा. हिरीची, हा म्हणजे त्या हिरीला कधी मेंढी कापायची, बर कधी कुकुर कापायचं असलं. हिरीला हा, का बरं? हिरीला कापायची. हिरीला का बरं? काय तर असायचं हो तिथलं हिरीतलं बर, हा. चिन्ह काय तर दाखवायचं. हा कोणी म्हणून- दाखवायची? पोरासनी दाखवायचं. कोणी दाखवायचं? ती भीती दाखवायचं, ती खरं ना म्हणजे तिथलं कोण दाखवायचं? भीती कोण दाखवायचं पण ती? भीती म्हणजे असं साप येणार मोर, हा असं काय बी यायचं, हा. पोरसनी येडा घालायचं, बर. साप येऊन शिना. हा तू खरं ना म्हणजे हा ती हिरीचा डावरा म्हणून करायची. बर 3 वर्षातनं जर नाही कर ना, हा तर ते दाखवायचंच. होय हा, ते साप यायचा आडवा व्हायचा, असं काय तर गुबडासारखं यायचं बर. मोर पोरांच्या. मग ते भिरून करायचं का? हा, मग ते करायचं. काय करायचं? पोरांनी सांगायचं घरी येऊन, हा आज आम्हाला असं झाले म्हणून. बर आणि मग ती बघा मेंढी कुकरू हा. या सगळं घरनं भाकरी बिकरी करून न्यायच्या, आणि गड्यानी जायचं हा. तिकडे शेतात. हा. मग ती मेंढी कापायची, ती कुकर कापायचं, शिजवायचं तर हा खायचं. किती कोणी घरच्यांनी खायचं का बारीची पण बोलवायची? होय, बाहेरची बोलवायची, घरच्यानी बी खायचं, होय गड्या माणसाने. आणि लय बायका माणसं जायचं नाही त्या. होय म्हणजे बायकांना खायला मिळायचं नाही का? नाही. फक्त गड्यांना? हम्म. मग गड्यासाठीच कापायची ती? होय. आणि बायकांनी काय करायचं? आता लांब शेत असल्यावर बायकांनी कुठं जायचं, होय. रात्री मारायचं. आणि भाकरी कोणी करायच्या मग त्या? बायकांनी भाकरी करायला बायका हा, आणि खायला खायला गडी. गडी. हा. होय होय. आणि ती पोर येऊन काय सांगायची होती? पोर म्हणायची आज आम्हाला सापानं अडवलं, हा आणि गुबडावानी तोंड करून चिन्ह येते म्हणायची. एकदा हिरवं होतंय, एकदा पिवळं होतंय, हा आणि ते आम्हाला त्या हिरीवर भ्या दाखवत या बर म्हणायची. हा तुम्हाला कधी दिसलं होतं काय? होय, दिसायचं की. काय दिसलं होतं? दिसायचं आम्हाला. काय दिसलं होतं तुम्हाला? मला तर एकदा लांबड्या दिसलं, बर आणि ते असा गोल येडा काढला त्या लांबड्यानं, हा आणि एक दिवशी असं काळं काळं काहीतरी आलं. हा एकदा असं काळं काळं दिसायचं, हा. एकदा पिवळं पिवळं दिसायचं. बर त्याचं काय तोंडच दिसायचं नाही आम्हाला. हा काय होतं ते? काय होतं चढवतं कोणाला आता काय माहिती बा. मग कोणाला सांगितलं तुम्ही? सांगितलं घरी येऊन. हा
मग ते केलं की आमच्या वडिलानं काय केलं? मेंढी कापली गे. होय. होय मेंढी कापली. बर. आणि असं म्हणजे पहिलं लय मटण अंडी हा. चपाती हा. भात असलं नव्हतं बघा. लाड केल्यावर तुम्हाला काय खायला देईल? लाडानं खायला. लाडानं खायला वे हा आणि बाजारात गेलं का हा लाडू आणायचं, लाडू मेव्याचं, बर. मेव्याचं लाडू फुटानं, हा बस अजून काय? असलंच खायला नाही, दुसरं काय होय. नसायचं. हा आणि पर पहिल्या एखाद बारीनं कधी आपल्याला खाऊ वाटलं तर हा. आम्हाला ही द्या खायला म्हटलं म्हणजे हा खजूर आणायची, खजूर. बर. तर त्याचा वास नुसता घुमघमाट यायचा. हजूरचा. हो खजूरचा. होय. होय कुठं आणायचं? बाजारात ना हा आणायचं तसलं कधी खाऊ वाटलं तर. मग कधी आई वडिलाकडे हट्ट केलता का तुम्ही? बाबा मला हीच दे ती, असं करणं हट्ट करायचा का तुम्ही? नाही करायचं, हा नाही करायचं. आता आईबाची गरिबी आहे ती पहिलीच. हा आता काय करायचं हाट करून, तर कोण घेतंय आपलं? हा. आता आईबालाच नाही तर आपल्याला कोण घ्यायचं? आता मस्त चढण चढ घड्या कपात कुताय लागली हा आता. पण तवं कुठलं? हा. तवं नव्हतं. आणि तवं पहिली माणसं पण जीव पण लिहिला लावायची आहे का होय नाही? होय लय मया, हा. मयाचा पदूर माहिती कस काय? लय माया, लय मया, लय तर लय. एवढी कशी काय माया लावायची लोक? नाही पहिली माणसं मयाचाच पदूर होता. हा आताच्या माणसाला काय त्याची किंमत नाही माणसाची. हा कसं आता पहिल्या माणसाला कुणाला ठ्याच जर लागली हा. तर दान सगळे माणसं पळून जायची. हा. अगं बाय त्याला काय झालं, अगं बाय त्याला काय झालं म्हणायचं, जायचं त्याला बघायचं. हा. पहिले बाय जर डिलिव्हरी झाली हा. तर बाया शेजारच्या 5 दिवस तिच्या घरी 5 कळशा पाणी ओतत होत्या, होय. पाणी ओतत होत्या. हा. ती घरी डिलिव्हरी व्हायची. बर. मग घरी डिलिव्हरी व्हायची, 5 कळशा शेजारनी यायच्या रोज. हा. आणि हांडा ठेवायचा चुलीवर, हा. त्याला जाळ लावायच्या. हा दुसऱ्या बाया बर. ती आपल्या मुलाला त्याला लावत्या, बाळकणीला तिची आई पायावर घेतलेली लावत्या, तोवर दुसऱ्या बायांनी जाळ लावून पाणी तापवायच्या. हा. 5 कळशा त्या हांड्यात पाणी आणून वाचायच्या. बर. म्हणायच्या पाणी चांगलं तापवून कडक करून बाळकणीला पाणी घाल म्हणायच्या. होय. म्हणायच्या इसनून द्यायच्या. हा मग इसनून द्यायच्या. पहिल्या बाया अशा करत होत्या व होय. म्हणजे जीव लावायच्या लय. लय जीव लावायच्या मांदाळ्या. होय. त्याच्यावर नाही एखादं गाणं येते का? होय, होय. म्हणा की. या की आजी येत म्हणा तुम्ही एकटीच म्हणा, एकटीच म्हणा, एकटीच म्हणा. हा. बया गिर जागाली पाणी, वय गिर जागाली पाणी, बया गिर जागाली पाणी, वय गिर जागाली पाणी. त्या गंगला गेलाय लोंडा, वय गंगला गेला लोंडा, त्या गंगला गेला लोंडा, वय गंगला गेला लोंडा. शेजारनी या गाली पाणी, वरनी या गाली पाणी, शेजारनी या गाली पाणी, वरनी या गाली पाणी. नाही बिजला नानी दोंडा, बिजला नानी दोंडा, नाही बिजला गाणी दोंडा, बिजला नानी दोंडा. बया गिर जागाली पाणी, गिर जागाली पाणी, बया गिर जागाली पाणी, गिर जागाली पाणी. बरल रांजून झालाय रिता, रांजून झाला रिता, बरल रांजून झाला रिता, रांजून झाला रिता. शेजारनी आगाली पाणी, वरनी आगाली पाणी, शेजारनी आगाली पाणी, वरनी आगाली पाणी. नाही बिजला माझा माता, बिजला माझा माता, नाही बिजला माझा माता, बिजला माझा माता. ते मला हे सांगा, ज्यावेळेस एखादी पोरगी त्या पोरीला देऊन जायचं त्यावेळेस तिची काळजी वगैरे कशी करायची? तिला खाय प्यायला काय घालायचं? काय नाही घालायचं, हा हाईच घालायचं. होय. माडग घालायचं, हाई असा तुझ्या भाकरी घालायच्या. हा हं तिला काय डवाळ लागले म्हणायचं नाही, हा. काय म्हणायचं नाही, हाई चालीच तिला होतं त्या वेळ.
वक्ताला. आता कशा बाया म्हणते त्या बाई छप्परचंद खाऊ, माझ्या मुलाचा मेंदू चंचल होतो या, बाई दूध पिओ, माझं मूल गोर गोर होतंय, अशा म्हणते त्या आताच्या बाया. पण पहिल्या बाया तसलं काय नाही, रताळ खायच्या, गाजरे खायच्या, काय बिन गोळा करून खायच्या. आणि 8वा महिना 7वा महिना सरला तरी अशा गौंड्याच्या हाताखाली काम करायच्या, दगड उचलायचं, वाळू उचलायची आणि द्यायच्या, तरी त्यांना काय काय झालं नाही. म्हणजे आराम करत नव्हत्या का? अजिबात नाही. मी तरी स्वतःला कधीच आराम केला नाही. 2 पोरं मला झाली, एक पोरगी, आणि इळभर माझ्या पोटात दुखायला लागलं. वटा सारवून काढला, सकाळी स्वयंपाक केला, वटा सारवून काढला, इळभर माझ्या पोटात दुखतंय. पोरग मोठं होतं आणि ते एक देवळ आहे, त्या देवळाच्या पाया पडायला मी जायची आणि ते पोर यायचं माझ्या माग सारखं, इळभर यायचं. आणि 5 वाजता बाहेर शेरड 2-4 शेरड होती, ते कोंडत होतो. दिवसाच्या 5ला त्या शेरडाच्या वाड्यात मी बसली, तिथंच मी बाळातीन झाली, पोरगी झाली. मग ती बाळ पण करायला कोण आलत का नाही? सासू होती गे, होय सासू होती गे, आतनं बाहेर करते गे सासू बी. होय सासून केली, आई बा मरून गेला लवकर, पर सासून केली बाळात पण. होय हा नाही ती ज्यावेळेस तुम्ही ते शरडाच्या कोंडवाड्यात तिथंच झाला काय? होय होय तिथंच बाळातीन झाली. तिथं कोण आलत मग त्यावेळेस? माझी सासू आली, चुलती एक होती आली, चुलत भाऊजी एक होती आली. होय सासू होती घेतच, पण इकडे तिकडे सासू कुठे तर गेली रानामाळात, येते म्हणली परत ना मी. मग आली गे सासू, कुणी तर बाहेर सांगितलं तिला असं असं झालं डिलिव्हरी म्हणून, होती येतच, लांब गेली नव्हती. दवाखान्यात वगैरे गेला होता? नाही दवाखाना नाही, काय नाही. डिलिव्हरी घरच्या घरी? हो घरच्या घरी. होय 2 पोराला तर घरच्या घरी डिलिव्हरी झाली, पुरीला पोराला. मग ते दिवस गेल्यानंतर ती आता बघ कसं दवाखान्यात चेकअप करायला जायला लागतंय, तसं तुम्ही जात होता का? नाही मग नाही तसं आम्ही जायच नाही. आम्हाला 2 महिने झालं, 3रा महिना लागला का म्हणायचं आता बाई गरोदर राहिली म्हणायचं. मग डॉक्टर कडे काय ते गोळ्या औषध वगैरे घ्यायला? अजिबात नाही, कसलंच नाही. काय दुखा लागलं काय करायला तर मग काय करायचं? काय नाही, तसलं दुखत बी नव्हतं कवा, कवा दुखलं सुद्धा नाही. बर पोरही पोटात असले का नाही, कवा सुद्धा काय दुखायचं नाही, काय नाही. म्हणजे तुमचं ते खाणं पिणं आणि ते काम पण तशी असायची ना? काम पण असायची, लय काम बी करायचो आम्ही. मूल पोटात आहे बाई, मी आता बसल्या असं नाही. तू अशी 9 महिना 8 महिने होस तर काम करायचीच करायची. 9 महिना सपला तरी ती काम करायचीच. आणि मग ते मनान बाळातीन कुठं बी व्हायच्या बाया. त्या रानात जाऊन वर बसलू, बांगलाय जरी बसलू, तिथं पोटात दुखायला लागेल तर तिथं डिलिव्हरी होईल. होय म्हणजे ते अंगाची सगळी कसरत व्हायची, त्यामुळे ते सोपं व्हायचं. सोपं व्हायचं. आता कसं 1 महिना झाला का बाई तिला बसवा, तिला उचलू देऊ नका, आणि तिला टेकमेक चालू करा, तिला गोळ्या आणा, आणि तिचं सोनं ग्रुप करायचा हवा. असलं तर काय सपन सुद्धा त्याचं नव्हतं तवा आम्हाला. ती कसं असायचं नाव ठेवायचा कार्यक्रम कसा असायचा पहिला? काय नाव ठेवायला वे 12वी दिवशी कधी ठेवायचं, कधी 6 महिना, कोण आता अलीकडले 6 महिना झाल्यावर ठेवायचो. मग घुगऱ्या शिजवायच्या, सांच्याला बायका बोलवायच्या. ज्या दिवशी 5 दिवस होईल त्या दिवशी 5वी दिवशी फळं घालायची, भात शिजवायचा, वरण करायचं, शेजापाजारच्या बायकांना बोलवायचं. सकाळच्या 5 कवारणी असलेल्या बारक्या पुरी बोलवायच्या, आंघोळ घालायच्या वक्ताला. मग त्या मुलाला असं झोपवायचं, त्या कवारणीसने हळद कुकू लावायचं. मग त्या हळद कुकू लावायच्या मुलाला वळडून ती पुरी कवारणी पुढे जायच्या. मग तिथं एक युंगुळ ठेवायचा, त्याच्यावर गोडे तेलाचा ठेम सोडायचा, आणि सांच्याला एक गाडगं घ्यायचं, त्याला असं 5 दोर बांधायचं, दोऱ्याच्या 5 तिड घालायचं, बांधायचं, त्याला हळद कुकू लावायचं, त्याच्यात दिवा लावून ठेवायचा गाडग्यात. असं नाणी पातूर घेऊन जायचं. मग नाणी पातूर घेऊन गेलं ग त्या दिवशी म्हणायचं वरण करायचं, सांच्याला फळं घालायची, म्हणायचं आज 5वी पुजली, आज 6वी येणार बाळाला लिखा घालायला. 5वीचा 6वी लिखा घालायला येते. आणि 12वी दिवशी कोण 12वी दिवशी ठेवायचं, कोण 6 महिना झाल्यावर नाव ठेवायचं. मग ते ज्यावेळेस ते बाळाचं नाव ठेवायचं ते ठरवायचं कोण हो नाव आहे हे ठेवायचं हे कोण ठरवायचं त्यावेळेस? ते जे त्याच्या विच्छीनं म्हणायचं
आज काय सुगंधाच ठेवूया, हा. आज काय नकोसच ठेवूया, हा. आज काय मंजुळाच ठेवूया, हा. आज शिवा ठेवूया, भिवा ठेवूया. हा. म्हणजे असलं नाव काढायची पहिली. होय. हा आता काय असली एवढी सुशिक्षित नाव आहेत वितावा. बर. आता नाही ते आता म्हणजे पहिली नव्हती असली हे नाव. विचार करायचे बाबा माझ्या बाळाचं नाव हे ठेवायचं ते हे विचार करत होती लोक. होय करत की होय. करत की तुम्ही तुमच्या पोराचं नाव तुमच्या पोरांची नाव जेव्हा ठेवत होता होय. ठेवले होय. तेव्हा तुम्ही विचार केला होता का? होय केला की कोणी कोणी विचार केला होता? मग केलं की आम्ही आमचा मालक नसायचा व इथं हा. मालक असायचं मुंबईला, मी असायची इथं बर. सासऱ्यापाशी. हा. आणि आता काय ठेवायचं मुलाचं नाव. हा. म्हणजे आमचा एक मावस सासरा हा. तो जरा असा म्हणजे अंतर्ज्ञानी एक देवऋषी माणूस होता. बर. मग तो त्याला विचारायला गेली आमची सासू. हा. म्हणली आता असं असं 6 महिना झाला या नाव काय ठेवूया. हा. तर तो म्हणला त्याचं नाव अनिल ठेवा म्हणला. बर. मावस सासरा म्हणला. हा. आणि पोरगीचं नाव ठेवताना आमची ननंद कुर करायला बोलवली. हा. ननंद म्हणली तिचं नाव अर्चना ठेवूया. होय. हम्म. हा. मग त्यांनी ठेवली काय करायला आल्यावरती ते ठेवलं ना कुर करायला. खर करायला म्हणजे हा म्हणायचं कुरकुर कुरकुर काना गया गेल्या राना माझ्या मुलाला खेळाय न्याना म्हणून असं कानात कुर करायचं त्याच्या. होय. हा आणि कुर नाव करायचं आणि नाव घ्यायचं काय ते आणि त्याचं नाव घ्यायचं. आपण होय. काय नाव ठेवतो हे ते कोणी घ्यायचं असं करायचं हे कोणी मावळणीनं मावळणी म्हणजे आत्या ना? मुलाच्या आत्यानं. होय. हा, मुलाच्या बर. आत्या. आणि मग ती ज्यावेळेस नाव दिवसाचा कार्यक्रम असतो त्या दिवशी गाणी पण म्हणत असतील का नाही? होय म्हणायचं काय अजून काय करते तू त्या दिवशी लोई म्हणायचं पाळणा हे म्हणायचा. खायला काय करते ती? खायला हा. कधी कुणाला आवडीनं पोळ्या करू वाटल्या पोळ्या करायची. हा. 6 महिना झाल्यावर बर. नाही करू वाटल्या तरी आपल्या चपात्या करायची, भाजी करायची. नाही ना अजून काय तर करते ते बघा ज्यावेळेस नाव ठेवतात ना हा. त्या दिवशी काय असतं अजून? घुगऱ्या बर. कशा कशा गुगऱ्या असतात त्या? घुगऱ्या, हरभर, जुंदळ, हा. शेंगदाणा, हा. तुरी बर. अशा 5 वस्तू करायच्या हा. आणि घुगऱ्या शिजवायच्या. बर. आणि घुगऱ्या शिजवायच्या आणि मग सगळ्यांना आमंत्रण द्यायचं. बर. आज माझ्या मुलाचं नाव ठेवायचं या म्हणून हा. हळदी कुकवाला. हा. मग यायच्या बायका. हा. मग बायका आल्या का ती बिनमीठ घालता शिजवायच्या घुगऱ्या. बर. मग त्या मुलांना त्या बायकांना सगळ्यांना ती घुगऱ्या द्यायच्या खायला. बर. म्हणजे घुगऱ्या खावा नाही तर आमचं मूल मुक होईल होय. म्हणायचं. हा घुगऱ्या खावा नाही तर आमचं मूल मुक म्हणजे होईल. तिथं आलेल्या सगळ्या बायकांना त्या गुगऱ्या खायला द्यायच्या. हा द्यायच्या हा. सगळ्यांना द्यायच्या. तोंड हलवा म्हणायचं सगळी जणांना. होय. हा आमचं मूल मुक होतं या. आणि मग गाणी काय असायची होती? गाणी पाळणा म्हणायचा व होय. पाळणा म्हणायचा. म्हणा की ते एखादा पाळणा म्हणाने पाळणा सोडून अजून दुसरी गाणी असतील का ज्यावेळेस नाही. फक्त पाळणाच असतो का? नुसता पाळणाच म्हणा. येते का तुम्हाला पाळणा? होय. म्हणा की ती उग साधा संपलं हा, इथं म्हणा म्हणा त्यात त्यांना बोल त्यांना सेपरेट करू आपण तुम्हाला जसा आहे तसं म्हणा की साधा येतो लय म्हणा, एकदम साधा आहे. हा म्हणा की म्हणून तर दाखव मला. 1 महिना झाला व का 1 महिना झाला व नंद 1 महिना झाला व नंद हिरव्या चोळीव काढावा चांद जुबाळा जुरजू हिरव्या चोळीव काढावा चांद जुबाळा जुरजू 2 महिना झालं व दिरा 2 महिना झालं व दिरा नानी खांदुनी लावावा तुरा जुबाळा जुरजू 3 महिना झालं व बया 3 महिना झालं व बया इंद्रसभच्या नाव्याला या जुबाळा जुरजू 4 महिना झालं व जावं 4 महिना झालं व जावं साखर भाताचं जेवण जेव जुबाळा जुरजू साखर भाताचं जेवण जेव जुबाळा जुरजू 5 महिना झालं व बापा 5 महिना झालं व बापा नानी खांदुनी लावावा चापा जुबाळा जुरजू नानी खांदुनी लावावा चापा जुबाळा जुरजू 6 महिना झालं ग बहिणी 6 महिना झालं ग बहिणी खाली बसून गुंपा बिवेनी जुबाळा जुरजू
खाली बसून गुंपा बिवेने जुबाळा जुरजू 7 महिनं झालं व भावा 7 महिनं झालं व भावा गाडी बैलाने मुराळी यवा जुबाळा जुरजू गाडी बैलाने मुराळी यवा जुबाळा जुरजू 8 महिनं झालं ग आई 8 महिनं झालं ग आई खुली सारवुनी तयार राई जुबाळा जुरजू खुली सारवुनी तयार राई जुबाळा जुरजू 9 महिनं झालं व सासू 9 महिनं झालं व सासू नातू मांडीव येत यासू जुबाळा जुरजू नातू मांडीव येत यासू जुबाळा जुरजू 11 महिनं झालं व सोयऱ्या तान्या बाळाला नव्या कोयऱ्या तान्या बाळाला नव्या कोयऱ्या जुबाळा जुरजू तान्या बाळाला नव्या कोयऱ्या जुबाळा जुरजू 12 महिनं झालं व सासऱ्या 12 महिनं झालं व सासऱ्या पाना बांधाई आणाव्या कासऱ्या जुबाळा जुरजू पाना बांधाई आणाव्या कासऱ्या जुबाळा जुरजू चांगला म्हणला की हा चांगला म्हणला की. हा. मला हे सांगा आता माहेर तुमचं कुठं होतं? कोळकर वस्ती इथंच होतं काय? इथंच होत होय. हा मग माहेरची कधी म्हणजे आई वडिलांची आठवण तुम्ही जायचं का घरी? जायची गे हा आईचा मावस भाऊ सासरा होता ते आईचा मावस भाऊ होता बर मग आई कशी म्हणायची हा सारखी हा म्हणायची जावाई केलं तर मी तीच करायची म्हणायची माझ्या मावस भावाचा लोकच करायची बर म्हणायची हा आणि मग तिनं दिली आपली मावस भावाच्या लेखाला बाच्यालाच होय. हा का बरं तसं म्हणायची? तशी म्हणायची तिला आवडायचं हो जावाई ते होय. पसंत करून ठेवायचं काय आधी? बर तिला ती जावाई आवडायचा हा म्हणायची ते दिली तर म्हणायची त्यालाच द्यायची होय. म्हणायची आणि तिने आपला केला ती जावाई दिली मला आपलं लगीन केलं हा आणि- आणि तुम्ही नवरा नवरीन बघायची काय भानगड होती का नाही? कशाला हो मग मी बसायचेच नाही त्यांच्या शेजारला व मग? आणि मी बसू नका नाही हा. त्यांनी म्हणजे असं चिमुट घ्यायचं मला होय. मला असं कट निघायचं नाही हो मांडी घालून हा. पाय सारखं पसरायला लागायचं हा. माझं गुड मला कटच निघायचा नाही हा. आणि बसायचं नाही बसायचे नाही व बर रडकुंडेवानी तोंड करायचं सारखं हा. बारकी होते व का करतंय व बर आता 10-12 वर्षात का कळायचं हो? एवढं माती कळते का पहिल्या पोरासनी काय कळत नव्हतं आता कळतंय लय पोरासनी आता बाळत्यात असलं तर पोरासनी कळतंय लय आताच्या होय. मोबाईल तर नुसतं म्हटलं का हरकून जाते ती हा. पहिल्यासनी काय असलं सुभाषकच नव्हतं ना हा. हा मग ती लग्न झाल्यावर एकमेकाला बोलू पण देत नव्हते हे का नाही पहिले? कशाला मग लगीन झालं आणि 15 दिवसाच्या आत 10-12 दिवसात आमचा मालक गेला मुंबईला आणि मी गेली फटकरीला ऊस तोडायला सासरान दोघं जण होय. हा हा 6 महिने ऊस तोडून आलो माघारी हा ऊस तोडून असं 4 वर्ष 5 वर्ष फटकरी केली बर ऊस तोडीचं काम केलं सासऱ्यानं मी आम्ही दोघांनी हा आणि मग आता काय करायचं बर आता ही पहिलं असलं होतं आता ही असलं सांगायला लागल्यावर आताच्या बाया म्हणते त्या का करून ठेवलं उगा 1000 रुपये पैसे ठेवलं असतं तर माडी बंगला तर एखादा बांधून ठेवला असता काय केलंय आता तुम्ही करून ठेवलं या आमच्यासाठी केलं पण तुम्ही खाल्लं पण तुम्ही आणि मग आता ते- हे काय आता या बायासनी सांगून पटणार आहे का थोडं हा. हा ती अजून एक पहिली पद्धत होती बघा तुमच्या काळात होती का होती म्हणजे गावातनं चाललं तर चपल्या घालून जायचं नाही बायनं ती तशी होती का पद्धत ती? ते ह्याला होतं होळीला होय हा काय शिमग्याला सांगितलं? शिमग्याला काय असायचं? मग ते चपल्या घालून दुलवड दिवशी हा चपल्या घातल्या का मग त्याला दंड असायचा त्याला मग नारळ पान सुपारी दिल्याशिवाय ते चपल्याच द्यायच्या नाही त्या. होय हम्म. ती कोणी चपल्या घालायच्या सगळ्यांनीच का? हो सगळ्यांनी बापयांनी बायांनी होय हा कुणीच घालायचं नाही त्या बर दुलवड दिवशी म्हणजे असं आणवानी चालायचं दिवसभर सगळ्यांनी आणि मोराळे म्हणून कोण न्यायला यायचो? मुराळी म्हणून भाऊ होय होय
बर भाव न्यायला यायचं पश्चिमा आली म्हणा हा आणि दिवाळीला दसऱ्याला हा आज सासऱ्यात आहे लेक हा तिला आणायला जायचं भाकरी बांधून चपात्या आणायच्या द्यायचं जेवण हा भाकरी बांधून अशा त्याच्या उसळ करून आई द्यायची बर. जा बाबा ही देऊन याचा तिला घेऊन म्हणायची होय. मग सासरा जावा म्हटली जा म्हटली हा. तर जायचं होय. नाही मग आता सासरा नको म्हटली तर मग जायचं नाही होय हा हा. मग आपलं इथंच राहायचं बर आणि जावा म्हणली गोड कौतुकवाणी घालवलं हा. तर बघा जायचं आठवडाभर राहायचं हा. मग त्याने जंपर घ्यायचा बांगड्या घालायच्या हा आणि काय आपल्याला घेऊ वाटलं तर आईबानं लाडानं घेऊ वाटलं तर घ्यायचं बर. आणि पुणे आणि आणून होती नेली तशी आणून ह्या घरी घालवायचं आणि मग माघारी जायचं होय असा नियम होता बघा पहिला बर हा हा असा नियम होता आज आणि सासू सासऱ्याला विचारल्याशिवाय सासू सासऱ्याच्या आज्ञेने काय असेल ते काम करायचं बर आणि नवऱ्याचं ऐकायचं नाही हा कुणाचं ऐकायचं नाही हा सगळं सासूच्या न सासऱ्याच्याच हातर्डीखाली आपण राहायचं होय हा नाही त्यांना बोलत. उलट बोलायचं नाही उलट बोललं हा. तर त्यांनी कसं म्हणायचं हा. म्हणायचं ही तुझी बायको आम्हाला लागत नाही तिला नेऊन घालू तिकडे माहेरला होय ती उलट बोलत्या हा उलट बोलत्या सगळ्याला मामाजी आत्ती मामी असं म्हणजे चांगलं प्रेमानं बोलायचं बर त्यांची सेवा करायची सकाळपारी उठायचं चूल पेटवायची पाणी तापवायचं हा. आपण आंघोळ करायची लोट झाड करून हा. त्यांना पाणी इसणून द्यायचं बर त्यांना आंघोळीला होय हा. मग ती सासू सासरा जीव लावायची का नाही होय लावायची घे जीव लावत होती का होय एखादी लावायची बी नाही ती होय हं हा. एखादी लय आपली पिरमाची आहे लय ह्याच्यातली तिला वाटायचं हा बाया माझी लेख तशीच ती पण लेख आहे असं म्हणजे असा विचार करत होती होय हा तुम्हाला कशी करायची माझे सासून नाही बाबा केला आम्हाला सासूबा माझ्या नाही, नाही, सासू जीव लावत होती का होय जीव लावायची का? होय जीव लावायची गे काय अहो म्हणायचं जीव लावला तिनं म्हणून मी तिच्यापाशी राहायची होय. तिनं जर जीव लावला नसता नवरा त्या मुलकात राहायचा हा. आणि तिनं जीव लावला नसता तर मी तर राहते का मग होय हा काय म्हणायची मग काय झाला असता तिचा लेखाचा परपंच उद्ध्वस्त झाला असता आता ती लोक बी गेला तुझा लोक बी गेला तो असा सर्वात केला शिव्या दिल्या म्हणजे तिचं तर मन लागते का राहते का इथं नाहीच घ्या हा मग ते बे जायचे मग त्यापासून सासरा लय प्रेम करायचा मया करायची होय. खायला पिला द्यायची हा. हातात बांगड्या नसल्या बांगड्या आज घालून याचा म्हणायची होय हा हा. पायाला जुडवी करायची बर हा म्हणायची तुझं आज पायात जुडवी नाही ती याचा घाल करून बाया चल आमच्या संग आज बाजार आहे रविवार आहे चल तुला जुडवी घेतो म्हणायची बांगड्या घालतो म्हणायची आठवडाभर रोज कामाला जायचं लोकांच्या रोजगारला होय हा आणि पगार आला का पहिला पैसा आणून त्यांच्या हातात द्यायचा होय काय आपण मागे एखादा रुपया ठेवायचा नाही बर हा मग आता आपण असं एवढ्या ह्याने केल्यावर मग सासरा का जीव लावत नाही मला सांगायची फुल उंबराचं फुल जुमराचं पुळी गव्हाची बहीण भावाची लेक कुणाची माय बाप्पाची सून कुणाची सास सासऱ्याची सून कुणाची सास सासऱ्याची एवढा आग्रह कशासाठी आणि आप्पाजीरावच्या गुणासाठी